हळूहळू बराचसा पार्ट आपला कव्हर झालाय, लक्षात घ्या. म्हणजे लाईनचे बेसिक कन्सेप्ट, लाईनचा बेसिक कन्सेप्ट झाल्यानंतर आपण पुढचा पार्ट बघितला काय की पेअर ऑफ लाईन्स. पेअर ऑफ लाईन्स मध्ये कंबाईन इक्वेशन, कंबाईन इक्वेशन मध्ये थेरम बघितले, नंतर थेरम नंबर 1, थेरम नंबर 2, थेरम नंबर 3. त्यातलं फर्स्ट थेरम जे होतं ते इम्पॉर्टंट नव्हतं, त्याच्यानंतरचे 2 थेरम जे होते ते इम्पॉर्टंट होते. ज्या मुलांनी बघितलं नसेल त्यांनी युट्यूबला ते बघा, कारण त्या थेरम नंबर 2 आणि थेरम नंबर 3 जे आहे ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण ह्या चॅप्टर मध्ये काही बेसिक फॉर्म्युले शिकलो. ते फॉर्म्युले पहिल्या पार्ट साठी ax² + 2hxy + by² = 0 पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन, याच्यासाठी जे आहे फॉर्म्युले शिकलो त्या फॉर्म्युलांवरती डिपेंडंट खास करून m1 + m2, m1 × m2 या पार्ट मध्ये डिपेंडंट असलेले क्वेश्चन्स आपण बघितले. एक्सरसाइज नंबर 4.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, क्वेश्चन नंबर 5, 6, 7, 8 and now the question number 9. क्वेश्चन नंबर 9 आपल्याला आज बघायचा आहे. माईक ऑफ ठेवा तुमचे. क्वेश्चन नंबर 9 आपल्याला बघायचा आहे. तुमचे स्वतःचे माईक ऑफ करा. क्वेश्चन नंबर 9 आपल्याला बघायचा आहे. ओके. One of the lines given by ax² + 2hxy + by² is equals to 0 bisects an angle between coordinate axes, then show that a + b (² is equals to 4h². काय दिलेलं आहे परत एकदा बघू. If one of ह्या पेअर ऑफ लाईन्स आहेत bisects an angle between coordinate axes, they show that what we have to show that a + b (² is equals to 4h². लक्षात घ्या, हे आपल्याला शोधायचं करायचं. a + b (² is equals to 4h². ठीक आहे. हा जो पार्ट आहे तो स्टडी करायचा आहे, म्हणजे प्रूव्ह करायचा आहे आपल्याला. a + b (² is equals to 4h². ओके. One of the line given by ax² + 2hxy + by² bisects the angle between coordinate axes, then show that this. ओके. मग पहिले आपल्याला काय करावं लागेल, पहिले हे इक्वेशन लिहा जे कंबाईन इक्वेशन दिलेले आहे. तुमच्याकडे समोर क्वेश्चन आहेच, क्वेश्चन मी लिहिलंच पाहिजे असं काही बंधन नाहीये. ओके. मग बघा, ax² + 2hxy + by² is equals to 0. काय equation of pair of lines through origin मधून जाणाऱ्या पेअर ऑफ लाईन्स इक्वेशन आहे. बरोबर. कोणतं आहे? ax² + 2hxy + by² is equals to 0. Let their slopes. मागच्या मेथडनीच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. Let their slopes be m1 and m2. त्यांचे स्लोप्स आपण काय कन्सिडर केले? m1 and m2. Clear? Now tell me what is m1 plus m2? m1 plus m2 is equals to what? Minus 2h upon. एक मिनिट.
m1 plus m2 is equals to minus 2h upon v, number first, and m1 into m2 is equals to a upon v, equation number second. Okay, ax square plus 2hxy plus by square is equals to 0, equation of pair of lines through which their slopes कोणते consider केले, m1 आणि m2, m1 plus m2 आणि m1 into m2 लिहून घ्या. आता पुढचा विचार करा का यातली एक लाईन काय करते, यातली एक लाईन कोऑर्डिनेट ऍक्सिस चे अँगल बायसेक्ट करते. म्हणजे हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, याच्यामधला हा अँगल बायसेक्ट होतोय किंवा हा अँगल बायसेक्ट होतोय, बरोबर. म्हणजे इथला पण अँगल सारखा असू शकतो. मग कोऑर्डिनेट ऍक्सिस मधला अँगल बायसेक्ट करते कोणती लाईन, या पेअर ऑफ लाईन्स पैकी एक लाईन या कोऑर्डिनेट ऍक्सिस मधला अँगल बायसेक्ट करते. म्हणजेच एक्स ऍक्सिस बरोबर काय इन्क्लाइनेशन असेल बरं, हा टोटल अँगल किती असतो, 90 डिग्रीचा. मग एक्स ऍक्सिस बरोबर किती इन्क्लाइनेशन असेल त्या लाईनचं, ह्या लाईनचं किती असेल, 45 डिग्रीचं. और इथपर्यंतचा भाग अँगल किती असेल, 135 डिग्री. इज इट राईट. एक तर किती असेल 45 डिग्री, नाहीतर किती असेल 135 डिग्री. क्लियर. एक मिनिट. ओके, बघा परत एकदा बघा मी काय सांगतोय, ax square plus 2hxy plus by square is equals to 0, equation of pair of lines through origin. बरोबर. आता काय, let their slopes be m1 and m2. m1 plus m2 कन्सिडर केला, m1 into m2 कन्सिडर केला, तो जो दिलेला आहे त्याच्यावरून लिहिला, बरोबर. त्यानंतर काय केलं बघा, लाईन x आणि y हे दोघं ऍक्सिस आहेत. मग ह्या कोऑर्डिनेट ऍक्सिस मधला जो अँगल आहे तो बायसेक्ट करणारी एक लाईन यांच्यापैकी, म्हणजे ह्या ज्या दोन लाईन आहे त्यातली एक लाईन काय करते, कोऑर्डिनेट ऍक्सिसचा अँगल बायसेक्ट करते. मग आयदर 45 डिग्री और 135 डिग्री या पद्धतीचे अँगल्स, त्याचे इन्क्लाइनेशन त्या लाईनचे कुणाबरोबर असू शकतात, एक्स ऍक्सिस बरोबर असू शकतात, बरोबर की नाही. मग but one of the given line bisects angle between coordinate axis बरोबर. but one of the given line bisects angle between coordinate axis, म्हणजे कोऑर्डिनेट ऍक्सिस मधला अँगल एक लाईन बायसेक्ट करते, बरोबर. मग त्यावरून काय लिहिता येईल, therefore inclination its inclination with x axis काय असेल रे, x axis inclination theta is equals to 45 degree or theta is equals to 135 degree. म्हणजे आयदर 45 डिग्री असेल नाही तर 135 डिग्री असेल. आपल्याला दोघं कन्सिडर करावे लागतील, लक्षात घ्या. तुम्ही 45 कन्सिडर केलं तरी चालेल आणि 135 कन्सिडर केलं तरी काही अडचण येणार नाही. मग नंतर काय करणार, therefore slope of this line, त्या लाईनचा स्लोप काय असेल, m1 is equals to m1 किंवा m2 कोणताही एक घ्यायचा. m1 is equals to tan 45 degree or m1 is equals to tan 135 degree. आता तुम्हाला माहिती m1 tan 45 किती येतो, 1 or m1 is equals to tan 135 degree, म्हणजेच 180 minus 45 की नाही,
मग tan 180 मायनस 45 किती येणार? तर ऑफकोर्स मायनस tan 45 येणार, म्हणजेच मायनस 1 येणार. तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू घ्या मायनस 1, म्हणजेच याचाच अर्थ काय होतो, m1 इज इक्वल्स टू प्लस मायनस 1 येतो. म्हणजेच m1 काय मिळालं आपल्याला? प्लस मायनस 1 मिळालं. येईल का नाही तो प्लस मायनस 1? यस ऑर नो? यात आपल्याला प्लस मायनस 1 टाकता येईल. मग हे बघा, हे कसं सॉल्व्ह केलं इथपर्यंतचा भाग. पहिले हा पार्ट तुम्हाला क्लिअर होणं गरजेचं आहे. बघा परत एकदा मी काय सांगितलं त्याकडे लक्ष द्या. ax square plus 2hxy plus by square is equals to 0. Equation of the pair of lines passing through origin. Let their slope be m1 and m2. त्यांचे स्लोप काय घेतले आपण? m1 आणि m2. Equation of pair of lines through origin. बरोबर? ओरिजिन मधून जाणाऱ्या पेअर ऑफ लाईनचे इक्वेशन आहे. लेट देअर स्लोप्स, त्यांचे स्लोप्स काय घेतले आपण? mb, m1 आणि m2. मग m1 plus m2 काय आला? -2h upon b. m1 into m2 काय आला? a upon b. But one of the given line bisects the angle between coordinate axes. Its inclination with x axis will be, जर कोऑर्डिनेट ऍक्सिस ला बायसेक्ट करते तर इन्क्लाइनेशन किती असेल? आयदर 45 डिग्री और 135 डिग्री. तुम्ही फक्त 45 डिग्री घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही तसा, पण मी दोन्ही घेतले 45 आणि 135 डिग्री. मग स्लोप ऑफ दॅट लाईन काय? इन्क्लाइनेशन जर 45 आणि 135 कसं येईल बरं? जो जे कोऑर्डिनेट ऍक्सिस मधला अँगल होता हा एक तर बायसेक्ट करेल नाही तर हा बायसेक्ट करेल. म्हणजे इन्क्लाइनेशन एक्स ऍक्सिस बरोबर एक तर 45 डिग्री असेल नाहीतर 135 डिग्री असेल. बरोबर की नाही? मग त्यानुसार मी इथे 45 और 135 चा विचार केला. क्लियर? केवळ 45 घेतलं तरी चालणार, तरी येणार ते, आणि दोघं घेतले तरी काय अडचण नाही. मग m1 काय आला? प्लस मायनस 1. आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये टाका. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट मध्ये ती व्हॅल्यू टाकल्यावर काय होईल? प्लस मायनस 1 प्लस m2 इज इक्वल्स टू -2h अपॉन b. बरोबर? म्हणजेच m2 इज इक्वल्स टू -2h अपॉन b प्लस मायनस 1 होईल. हा प्लस मायनस 1 तिकडे गेला तर प्लस मायनस 1च आहे. मायनस प्लस काय आणि प्लस मायनस काय? m2 ची किंमत आपल्याला ही मिळाली. त्याला नंबर देऊया थर्ड. ठीक आहे? हे कशावरून मिळालं? फ्रॉम फर्स्ट. आता फ्रॉम सेकंड मध्ये m1 ची किंमत किती टाकायची? प्लस मायनस 1. प्लस मायनस 1 m2 इज इक्वल्स टू a अपॉन b. म्हणजेच याचा अर्थ काय होतो? therefore प्लस मायनस m2 इज इक्वल्स टू a अपॉन b. ठीक आहे? ह्या किमती इथे किंवा m2 इज इक्वल्स टू डायरेक्टली काय येता येईल मला? therefore m2 इज इक्वल्स टू प्लस मायनस a अपॉन b. तरी हा प्लस मायनस इकडे ट्रान्सफर केला. म्हणजेच आता m2 ची किंमत काय झाली? प्लस मायनस a अपॉन b. इथे काय झाली? -2h अपॉन b प्लस मायनस 1. मग हे दोघं इक्वल दाखवा. हे दोघं पार्ट आपण इक्वल दाखवू. मग याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा पटकन. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा पटकन. जागा कमी आहे माझ्याकडे म्हणून. ओके, मग बघा आता इथे इथे काय? therefore from 3 and 4 याला नंबर 4 देऊ. from 3 and 4 काय लिहिता येईल मला रे? -2h upon b प्लस -1 इज इक्वल्स टू m2 पर काय आहे? प्लस मायनस a upon b. हा प्लस -1 तिकडे ट्रान्सफर करून देऊ. म्हणजेच -2h upon b is equal to plus minus 1 plus minus a upon b. पुन्हा प्लस मायनस कॉमन काढला. -2h upon b is equals to plus minus कॉमन काढला 1 plus a upon b शिल्लक राहील.
ठीक आहे. हा प्लस मायनस जो आहे तो कॉमन का काढला, त्याचा स्क्वेअर केल्यानंतर तो निघून जाईल याच्यासाठी स्क्वेअरिंग का बरं तिथे स्क्वेअर केलाय बघा. स्क्वेअरिंग बोथ साइड्स, दोन्ही साइडचा स्क्वेअर केला. इथपर्यंतचा भाग समजला. आता याच्यानंतर काय करणार, या दोघं साइडचा जर स्क्वेअर केला तर काय, इथे -2h/b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू प्लस मायनसचा स्क्वेअर प्लस होईल 1 + a/b ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच 4h² b² इज इक्वल्स टू, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन b + a/b ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच 4h² b² इज इक्वल्स टू a + b ब्रॅकेट स्क्वेअर, न्यूमरेटरचा स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. मग याच्यामध्ये b² कॅन्सल होईल. 4h² इज इक्वल्स टू a + b ब्रॅकेट स्क्वेअर. आणि बरोबर, जे प्रूफ पाहिजे होतं ते तुम्हाला मिळालं. पटकन स्क्रीनशॉट घेऊ शकता. तुम्ही हेच लेक्चर युट्यूबला जॉईन करू शकता ज्यांच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. बघा मग क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 काय होता मग, if one of the lines given by ax² + 2hxy + by² is equal to 0 bisect an angle between coordinate axes, then show that. हा जो पार्ट होता तो आपण बघितला इतक्यात. a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4h². याच्यासाठी जी मेथड वापरली आपण, त्या मेथड मध्ये m1 + m2 आणि m1 * m2 च्या व्हॅल्यू काढल्या, बरोबर की नाही. आता आपल्याला काय करायचंय बघा, m1 + m2 आणि m1 * m2 हा जो सर्वात महत्वाचा भाग आहे. याच्याच काही एक्झाम्पल याच्याचे बघायचे आहेत आपल्याला. त्याचबरोबर अँगल बिटवीन द लाईन्स चे एक्झाम्पल बघायचे. मग अँगल बिटवीन द लाईन साठी मी रिवाइज करतो परत एकदा, व्यवस्थित बघा. ax² + 2hxy + by² is equals to 0. This is the equation of pair of lines passing through origin. हे कसलं इक्वेशन आहे, पेअर ऑफ लाईन्स थ्रू ओरिजिनचं इक्वेशन आहे. आता बघा हे जे इक्वेशन आहे ax² + 2hxy + by² is equals to 0. इथे जर फर्स्ट केस लक्षात ठेवायची, लक्षात घ्या. फर्स्ट केस लक्षात ठेवायची, a + b म्हणजे कोएफिशिएंट ऑफ x² + कोएफिशिएंट ऑफ y² जर काढला, म्हणजे a + b जर 0 आला, if a + b is equal to 0, that is म्हणजेच काय, कोएफिशिएंट ऑफ x² + कोएफिशिएंट ऑफ y² जर 0 आला तर काय असतं, पेअर ऑफ लाईन्स आर परपेंडिक्युलर. then given lines are perpendicular, कंडिशन व्यवस्थित लक्षात घ्या. काय कंडिशन सांगितली, a आणि b ची ऍडिशन जर 0 आली तर त्या लाईन्स कशा असतात, परपेंडिक्युलर. मग अँगल काढताना अँगल बिटवीन द लाईन्स काढताना पहिले चेक करायचं a + b 0 येतो का चेक करायचं. a + b जर 0 येत असेल तर अँगल किती असणार, 90 डिग्रीचा, डायरेक्ट त्या परपेंडिक्युलर असणार, म्हणजे त्या 90 डिग्रीचा अँगल असणार. ओके. सूरज कांबळे जरा माईक बंद करा.
ax square plus 2hxy plus by square is equals to 0 असे पेअर ऑफ लाईन्स जे आहेत त्याच्यामध्ये a plus b जर 0 आला तर काय म्हणजेच कोएफिशियंट ऑफ x स्क्वेअर प्लस कोएफिशियंट ऑफ y स्क्वेअर जर 0 आला तर त्या लाईन्स कशा असणार परपेंडिक्युलर असणार लक्षात घ्या if h square minus ab is equals to 0 आला तर h square minus ab is equals to 0 आला तर काय then given lines are coincident. आता इथे पॅरलल नाही म्हणता येणार का म्हणता येणार नाही पॅरलल बरं पॅरलल लाईन या सेपरेट असतात दोन वेगळ्या असतात आता ह्या जर लाईन आहेत ह्या लाईन एकाच पॉइंट मधून जाणार आहे कोणत्या ओरिजिन मधून जाणार आहे मग ओरिजिन मधून म्हणजे एकाच पॉइंट मधून जाणाऱ्या दोन लाईन पॅरलल कशा असू शकतील मग त्या कशा असतील कोइन्सिडेंट म्हणून तिथे शब्द वापरला काय कोइन्सिडेंट लक्षात घ्या हा जर जनरल लाईन असतील तर त्या काय असू शकतील पॅरलल असू शकतील पण जर जनरल लाईन नसतील तर त्या कोइन्सिडेंट कन्सिडर करायच्या क्लियर and given lines are coincident kadi if x square minus ab is equals to 0 then third बर जसं a plus b is equals to 0 perpendicular ला x square minus ab is equals to 0 coincident ला तसं angle between the lines tan theta is equals to जर काढायचा असला तर आपण जे थेरम शिकलो ते थेरम मध्ये काय प्रूव्ह केला आपण mod of tan theta is equals to mod of 2 root of h square minus ab upon a plus b बरोबर का नहीं mod of 2 root of h square minus ab upon a plus b this formula gives us the angle between the pair of lines मधला angle आपल्याला हा फॉर्म्युला देईल ठीक आहे तर बेसिक इन्फॉर्मेशन आता इथून पुढे आपल्याला गरजेची असलेली ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्याचबरोबर ऑक्झिलरी इक्वेशन जर आपल्याला काढायचं असलं लक्षात ठेवा अजून 1 2 3 हे झाले इथे परपेंडिक्युलर लाईन्स पॅरलल लाईन्स सॉरी कोइन्सिडेंट लाईन्स आणि अँगल बिटवीन द लाईन्स त्यानंतर जर समजा आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन काढायचं असेल शब्द कसा असतो थोडा वेगळा आहे ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला काय वाटतं जरा अवघडच असेल असं काही नाही ऑक्झिलरी इक्वेशन म्हणजे काय या पेअर ऑफ लाईन्स ज्या आहेत त्या दोन्ही ओरिजिन मधून जातात की नाही मग त्या जर दोघं ओरिजिन मधून जात असतील तर एका लाईनचं इक्वेशन काय असेल y is equals to mx ऑफकोर्स कारण काय ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशनच y is equals to mx असतं स्लोप जर m असेल तर मग ह्या लाईनच्या इक्वेशननी हे इक्वेशन सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे म्हणजे y च्या जागेवर mx टाकायचा इथे काय x स्क्वेअर प्लस 2h x स्क्वेअर प्लस b m स्क्वेअर x स्क्वेअर बरोबर की नाही इथे x स्क्वेअर आला इथे x स्क्वेअर आला इथे x स्क्वेअर आला इज इक्वल्स टू 0 मग x स्क्वेअर कॉमन काढून कट केला तर a प्लस 2h प्लस bm स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 हे काय आहे तर ऑक्झिलरी इक्वेशन एकदम साधी सोपी गोष्ट अजून सोपी गोष्ट सांगतो तुम्हाला ऑक्झिलरी इक्वेशनची ऑक्झिलरी इक्वेशन काढताना काय करायचं y च्या जागेवर m टाकायचं y च्या जागेवर काय टाकायचा m आणि x स्क्वेअर जो आहे तो रिमूव्ह करून टाकायचा x स्क्वेअर काढून टाकायचा x स्क्वेअर रिमूव्ह केला आणि y च्या जागेवर जर m टाकला तर आपल्याला इक्वेशन हे मिळून जाईल त्याला ऑक्झिलरी इक्वेशन म्हणणार आपण मग आता ह्या ऑक्झिलरी इक्वेशनचा वापर किंवा tan थीटाचा वापर ह्या परपेंडिक्युलर लाईनच्या कंडिशनचा वापर त्याचबरोबर कोइन्सिडेंट लाईनच्या कंडिशनचा वापर आपल्याला करायचा आहे आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना थेरम ऑलरेडी आपण बघितलेलं आहे अँगल बिटवीन द पेअर ऑफ लाईन्सचा थेरम बघितलेला आहे तर आता एक्सरसाइज नंबर आपण स्टार्ट करतोय 4.2 नंबरची एक्सरसाइज आज आपण स्टार्ट करतोय शो दॅट द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 3x square minus 4xy minus 3y square is equals to 0 are perpendicular to each other. या लाइन्स कशा दाखवायच्या perpendicular to each other. Show that the lines represented by the equation are perpendicular to each other.
आपल्याला त्या परपेंडिक्युलर दाखवायचे. मग आता परपेंडिक्युलर दाखवायचे असेल तर याला इक्वेशन नंबर काय द्या? फर्स्ट. मग हे काय आहे? इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स थ्रू ओरिजिन मधून जाणाऱ्या पेअर ऑफ लाईन्स इक्वेशन आहे. मग इथे a इज इक्वल्स टू किती येतो? 3. 2h इज इक्वल्स टू काय येतो? -4. b इज इक्वल्स टू किती येतो? -3. बरोबर. मग a इज इक्वल्स टू 3, 2h इज इक्वल्स टू -4, b इज इक्वल्स टू -3. ठीक आहे. मग h इज इक्वल्स टू काय येईल यावरून? h इज इक्वल्स टू -2 येईल. हे झाल्यानंतर कन्सिडर करू. काय कन्सिडर करायचं बरं? आता तुम्हीच मला सांगा, दिलेल्या लाईन कसं दाखवायच्यात आपल्याला? परपेंडिक्युलर दाखवायचे. मग परपेंडिक्युलर दाखवायचे असतील तर काय कन्सिडर करावं लागेल? a प्लस b ची व्हॅल्यू. a ची व्हॅल्यू किती आहे? 3 आणि b ची व्हॅल्यू किती आहे? -3. a प्लस b किती आला बरं? 0. जर a प्लस b इज इक्वल टू 0 येत असेल तर काय सांगता येईल आपल्याला? गिवन लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. देयरफॉर गिवन लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ठीक आहे. तर या मेथडने आपण परपेंडिक्युलर दाखवायचे. म्हणजे परपेंडिक्युलर दाखवण्यासाठी tan थीटा काढण्याची गरज नाही. tan थीटा इन्फिनिटी येईल, लक्षात घ्या. मग परपेंडिक्युलर दाखवायचे असेल तर असं करायचं ना. आता जर समजा तुम्हाला लाईन्स ज्या आहेत त्या कोइन्सिडंट दाखवायच्या असतील तर बघा, शो दॅट the pair of lines represented by x square plus x square plus 6xy plus 9y square is equals to 0. There is a printing mistake g झालेला आहे, तर 9 is equals to 0 are coincident. त्या कशा दाखवायच्या आहेत? कोइन्सिडेंट. मग बघा हा क्वेश्चन कोइन्सिडेंट दाखवायचे तर काय करायचं? x square plus 6xy plus 9y square is equals to 0. What is this? Equation of pair of lines through origin. बरोबर, ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन्स आहेत. आता ह्या जर दोन लाईन ओरिजिन मधून जात आहेत, बरोबर, आणि त्यांचं इक्वेशन दिलेलं आहे, तर a ची व्हॅल्यू काय देता येईल मला? 1. 2h ची व्हॅल्यू किती आली? 6. म्हणजे h ची व्हॅल्यू किती आली? 3. 2h ची व्हॅल्यू 6 आणि b ची व्हॅल्यू किती झाली? 9. आता कोइन्सिडेंट दाखवण्यासाठी कंडिशन काय घेतली आपण? h स्क्वेअर मायनस ab शुड बी इक्वल्स टू 0. म्हणून इथे काय कन्सिडर करायचं? कन्सिडर h स्क्वेअर मायनस ab हा कन्सिडर करायचा. तो किती आला पाहिजे? 0 आला पाहिजे. म्हणजे h ची किंमत 3 a स्क्वेअर मायनस a 1 आणि b ची किंमत किती आहे? 9. म्हणजे 9 मायनस 9 that is equals to 0. and therefore h square minus ab is equals to 0 आला की नाही? Therefore, म्हणून काय लिहिणार तुम्ही? Therefore, given lines are coincident. कशा असतील? Coincident. Parallel का बरं नाही? कारण त्या एक ओरिजिन मधून जातात. ओरिजिन एकच पॉइंट आहे, म्हणून पॅरलल नाही कन्सिडर करणार, तर कोइन्सिडेंट करणार. क्लियर? यू अंडरस्टँड दिस? ठीक आहे. After
हा पटकन स्क्रीनशॉट काढून घेत चला. माझं प्रत्येक वेळेस मला ते सवय नसल्यामुळे मी थांबत नाही, लगेच पुढचं क्वेश्चन घेत असतो. तर तुम्ही पटकन स्क्रीनशॉट काढत जायचा एक्झाम्पल संपल्यानंतर. बघा फाइंड द व्हॅल्यू ऑफ के असं लिहिलेलं आहे. फाइंड के if the lines represented by kx square plus 4xy minus 4y square is equal to 0 are perpendicular to each other. जर परपेंडिक्युलर असतील तर के ची व्हॅल्यू काढायची. एकदम सोपं. मग बघा फाइंड के असं सांगितलं. हा क्वेश्चन आहे फाइंड के if kx square plus 4xy minus 4y square is equals to 0 represents perpendicular lines. तुम्ही काय करा, अगोदर तर परपेंडिक्युलर लाईन्स दिलेले आहेत. तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकता. पटकन सॉल्व्ह करून बघा बरं, तुम्हाला येतंय का सॉल्व्ह करता. नोटबुक आणि पेन समोर ठेवलाच असेल ना. तुम्हाला टेक्स्टबुक, नोटबुक आणि पेन समोर पाहिजेच पाहिजे, लक्षात घ्या. हा आता काय दिलेलं आहे ते बघूया. kx square plus 4xy minus 4y square is equals to 0. Equation of pair of lines through origin. या कुठून जाणाऱ्या लाईन्स आहेत ओरिजिन. Therefore here a ची किंमत काय आहे रे k, 2h ची किंमत 4 म्हणजे h ची किंमत झाली 2, b ची किंमत किती झाली -4. ठीक आहे. ह्या किमती लिहिल्यानंतर गिवन लाईन्स आर परपेंडिक्युलर. कशा आहेत परपेंडिक्युलर. Therefore a plus b किती येतो परपेंडिक्युलर दिला असेल तर 0, म्हणून a ची किंमत किती टाकणार k आणि b ची किंमत -4 is equals to 0. म्हणजे k is equals to काय येतोय 4. क्लियर. k ची व्हॅल्यू किती आली 4. या मेथडने तुम्ही k कॅल्क्युलेट करू शकता. पहिले 3 एक्झाम्पल्स आता आपण बघितले एक्सरसाइज नंबर 4.2 मधले. नेक्स्ट क्वेश्चन्स फाइंड द अँगल बिटवीन. पटकन स्क्रीनशॉट घ्या. झाला. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द मेजर ऑफ द ऍक्यूट अँगल बिटवीन द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय. म्हणजे आता अँगल बिटवीन द पेअर ऑफ लाइन्स फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी find the measure of the acute angle between the lines represented by. आणि फर्स्ट दिलेले find acute angle between the lines. त्यांच्यामधला अँगल काढायचा आहे.
फर्स्ट दिलेलं आहे काय बघा 3x² minus 4 root 3xy. (3x² minus 4 root 3xy plus 3y² is equals to 0. 3x² minus 4 root 3xy plus 3y² is equals to 0. ही इक्वेशन दिलेली आहे आणि आपल्याला काय सांगितलं आहे फाइंड द acute angle between this pair of lines. 3x² minus 4 root 3xy plus 3y² is equals to 0 दिलेला आहे. Here a is equals to 3, 2h is equals to minus 4 root 3, b is equals to 3. पहिले काय करणार abc च्या किमती सॉरी a b आणि h च्या किमती काढून घ्यायची. h ची किंमत क्लियर काढा -2 root 3 बरोबर. आता काय करायचं ह्या किमती मिळाल्यानंतर फॉर्म्युला टाकायचा सरळ सरळ acute angle करायचं. त्या अगोदर एक पार्ट बघायचा ए आणि बी ची ऍडिशन 0 होते का चेक करायची. 0 होत असेल तर परपेंडिक्युलर लाईन सांगायचं लक्षात घ्या. 0 होत नसेल तर डायरेक्ट सांगा. आता 0 होत नाहीये मग काय अँगल बिटवीन these lines काय tan theta is equals to mod of 2 root of h² minus ab upon a plus b हा फॉर्म्युला टाकला. मग tan theta is equal to mod of 2 root of h² चा स्क्वेअर का याचा स्क्वेअर किती 4 आणि याचा 3 बरोबर 4 आणि 3 कसा आला समजला कुणाचा स्क्वेअर केला h चा स्क्वेअर मायनस मायनस a ची किंमत 3 b ची किंमत 3 अपॉन a plus b 3 plus 3 बरोबर. म्हणजे tan theta is equals to काय झाला 2 root of 12 minus 9 upon 6 2 ने या 6 ला डिवाइड होईल. tan theta is equals to ह्या 2 ने ह्या 6 ला डिवाइड केलं मध्ये तर रूट 3 राहिला अपॉन ला 3 राहिला बरोबर. मग tan theta is equals to रूट 3 अपॉन मॉड हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असलं तर बाहेर पॉझिटिव्ह काढण्यासाठी बाकी काहीच नाही. रूट 3 अपॉन 3 च्या जागेवर काय लिहू शकतो मी रूट 3 into रूट 3 असं लिहू शकतो तुम्ही. मग एक रूट 3 कट झालं म्हणजे tan theta is equals to काय आला रे 1 upon रूट 3 आला. आणि आता तुम्हीच सांगा मला tan कधी रूट 1 upon रूट 3 येतो theta is equals to 30 degree or pi by 6 रेडियन. म्हणजे तुम्हाला रेडियन मध्ये लिहायचं का डिग्री मध्ये लिहायचं तुम्ही ठरवायचं. ओके. and in this way you can find the angle between pair of lines. अशा पद्धतीने अँगल बिटवीन द पेअर ऑफ लाईन्स तुम्ही फाइंड आउट करू शकता. आता तुम्हाला एखादं हे बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन जो आहे याच्यातला सेकंड नंबरचा त्याच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे तो तुम्हाला सॉल्व्ह नाही होणार. थर्ड नंबरचा आहे क्वेश्चन नंबर 4 मधलं फर्स्ट जे ते मी सॉल्व्ह करून दाखवलं. सेकंड जे आहे त्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे ते सॉल्व्ह होणार नाही ते सॉल्व्ह करू नका. थर्ड नंबर तुम्ही सॉल्व्ह करा आणि फोर्थ नंबर जे आहे ते तुम्ही ट्राय करा फक्त. फोर्थ नंबर मी इथे परत घेईल. ठीक आहे. तर आज आपण काय शिकलो तर 4.1 एक्सरसाइज नंबर 4.1 त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट पटकन घेऊन टाका बघा. ओके घेतला असेल तर बघा आपण काय शिकलो 4.1 मध्ये एक क्वेश्चन बाकी होता आपला 9 नंबरचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला. त्यानंतर
आपण बघितलं का परपेंडिक्युलर लाईन्स कधी असतात, कोइन्सिडेंट लाईन कधी असतात, किंवा अँगल कसा काढायचा त्याच्यासाठीचा फॉर्म्युला आपण बघितला. आणि त्यानंतर परपेंडिक्युलर लाईन शोधायला करायला आलं तर ए प्लस बी 0 दाखवायचं आहे. पॅरल कोइन्सिडेंट लाईन जर दाखवायच्या असतील तर h स्क्वेअर मायनस ab इज इक्वल्स टू 0 दाखवायचं आहे. जनरल इक्वेशन मध्ये h स्क्वेअर मायनस ab जर 0 आला तर त्याच पॅरलल लाईन असतात. पुढे जाऊन आपण ते शिकणार आहोत. त्याचबरोबर टॅन थिटा अँगल कसा काढायचा त्याच्याबद्दलचा क्वेश्चन आपण बघितला. तर तुम्ही अँगलचे 1-2-3 एक्झाम्पल जे टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ह करून दिलेले आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता डबल. आणि एक्झाम्पल नंबर 3 and 4, try the example number 3 and 4 from question number 4 from your exercise 4.2. क्लियर? हे ट्राय करायचं आहे. नंतर 5, 6, 7 नंबरचा क्वेश्चन एक्सरसाइज 4.2 मधला